आज मी इथे 5 ठिकाणी बार्शी शहरात 5 ठिकाणी लायसन्सचं इन्स्पेक्शन केलेलं आहे आणि रुटीन इन्स्पेक्शन आहे। त्याच्यापैकी 3 वाईन शॉप, 1 परमिट आणि 1 बीअर शॉप अशा 5 लायसन्सचं इन्स्पेक्शन केलेलं आहे। त्याच्यापैकी 3 पैकी 2 वाईन शॉपमध्ये आम्ही विभागीय विसंगती प्रकरण नोंदवलेलं आहे। म्हणजे काही नियमातील अटी शर्तीची पूर्तता न केल्यामुळे काही विसंगती आढळून आली, त्यांच्यावर विसंगती प्रकरण नोंदवलेलं आहे। आणि ह्या परमिट रूममध्ये पण विसंगती प्रकरण नोंदवलेलं आहे। या परमिट रूममध्ये काही एक्सेस स्टॉक आढळून आला आणि काही विदाऊट परमिट म्हणजे ज्याची वाहतूक पास नाही असा स्टॉक आढळून आल्याने आम्ही ही कारवाई केलेली आहे। आणि जसे आमचे त्यांनी आता प्रश्न उपस्थित केला की अवैध दारू विक्रीविषयी, तर अवैध दारू विक्रीविषयी पण आम्ही वेळोवेळी कारवाई केलेली आहे। याच्या व्यतिरिक्त यापुढे पण अशी कारवाई करण्यात येईल। आणि जसं त्यांनी सांगितलं की 2 वर्षापासून आम्ही तक्रार दिलेली होती, त्या अनुषंगाने पण कारवाई वेळोवेळी झालेली आहे। आणि जसं सांगतात की जसं सेक्शन 68 आणि 84 म्हणजे एखाद्या धाब्यांवर जर तिथं धाबा मालक जर दारू पिण्याची व्यवस्था उपलब्ध करून देत असेल किंवा त्या ठिकाणी ग्राहक बसून पित असतील तर त्यांच्यावर पण आम्ही सोलापूर जिल्ह्यात, संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात कारवाई केलेली आहे। ह्या 2023-24 या आर्थिक वर्षात जवळपास 30-35 कारवाई आम्ही केलेल्या आहेत आणि यापुढे पण कारवाई सुरू राहतील। आणि विशेष करून आता बार्शी शहरात आणि बार्शी तालुक्यात पण आम्ही याच्यापेक्षा जास्त कारवाई करू। आता बार्शी तालुक्यात किती झालेत पूर्ण? बार्शी तालुक्यात केलेलं आहे, आता डिटेल माझ्याकडे नाही आहे, इन्स्पेक्टरकडून माहिती घेऊन सांगतो तुम्हाला। सर आज आपण बार्शी शहरामध्ये अवैध दारू विक्री संदर्भात कारवाईसाठी इथं आला, पण वास्तविक पाहता बार्शी शहरामध्ये गेली अनेक वर्ष कोणत्याही प्रकारे कसलीही परवानगी नसताना खुलेआम दारू विक्री केली जाते। आणि आपल्या विभागावर विशेष करून असा आरोप केला जातो की आपल्या ऑफिसमध्ये किंवा कार्यालयातील कर्मचारी मंथली घेण्यासाठी दर महिन्याला बार्शीला येत असतात आणि त्यामुळेच या बार्शी शहरामध्ये विना परवाना दारू विक्री ही राजरोज सुरू आहे। या संदर्भामध्ये आपण काय स्टेटमेंट द्याल सर? बार्शी शहरच नाही, संपूर्ण जिल्ह्यात आम्ही कारवाई केलेली आहे आणि त्याचा प्रसिद्धी पण आम्ही वेळोवेळी देत असतो। आपण पण वृत्तपत्र वाचत असाल, आपण मीडिया चॅनल पाहत असाल, वेळोवेळी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात आणि बार्शी शहरात, बार्शी तालुक्यात सगळीकडे कारवाई झालेली आहे। सर बार्शी शहरामध्ये गेल्या 2 ते 3 वर्षात मी तेच आता सांगितलं सर एक मिनिट, 2 ते 3 वर्षाखाली बनावट दारू म्हणजे उत्पादित केले जात होते, त्या संदर्भामध्ये पुणे विभागाने कारवाई केली, परंतु याची माहिती आपल्या कार्यालयाला नव्हती का? अशा पद्धतीने आज सुद्धा बनावट दारू बार्शी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात तयार केली जाते। या संदर्भामध्ये तुमच्याकडे काय माहिती आणि तुम्ही काय कारवाई करणार सर? बनावट दारू, गोवा राज्यातील परराज्यातील दारू यावर पण आम्ही वेळोवेळी कारवाई केलेली आहे आणि बार्शी तालुक्यात पण बनावट आणि गोवा दारूवर कारवाई केलेली आहे। थँक्यू।